जी बाई पितृपक्षाच्या दिवसात तुळशीवर पाणी घालते तिने कान उघडे ठेवून ऐकावं, नाहीतर घरात पितृदोष लागतो. ज्या स्त्रिया पितृपक्षात तुळशीला पाणी घालतात त्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं, नाहीतर त्यांच्या एका चुकीमुळे नवरा रस्त्यावर येऊ शकतो आणि संपूर्ण कुटुंबावर संकटांचं ओझं कोसळू शकतं. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे तुमच्या अंगावर काटा येईल. कारण पितृपक्ष म्हणजेच श्राद्धाचे दिवस हे पूर्णपणे आपल्या पितरांसाठी असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून काही ना काही करतो. कोणी दान करतो, कोणी तर्पण करतो, तर कोणी विविध उपाय करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की पितृपक्षाच्या या 16 दिवसात तुळशीला पाणी घालणं सकारात्मक आहे की नकारात्मक? भारतीय घरात तुळशीचं झाड असणं सामान्य आहे आणि रोजच्या रोज बहुतेक स्त्रिया तुळशीला पाणी घालतात आणि संध्याकाळी दिवा लावतात. पण जेव्हा हे 16 दिवस चालू असतात, जे फक्त पितरांसाठी असतात, तेव्हा तुळशीला पाणी घालावं का नाही? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओत दिली जाणार आहे. जर तुम्ही ही इच्छिता की तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न राहावे, तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय पितृदेव जरूर लिहा. कारण ही केवळ एक धार्मिक कृती नाही, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घडवू शकणारी गोष्ट आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर सांगणार आहोत की जर एखादी महिला पितृपक्षात तुळशीला पाणी घालते तर तिच्या जीवनात कोणते चमत्कारिक बदल होतात आणि कोणत्या अडचणी तिच्यासमोर उभ्या राहू शकतात. कारण अनेक वेळा आपण नकळत अशा कृती करतो ज्या कधी फायद्याच्या तर कधी नुकसानकारक ठरतात. आधी आपण सकारात्मक बाजू पाहूया. जर पितृपक्षात एखादी महिला तुळशीच्या झाडाला पाणी घालते तर तिच्या जीवनात काय सकारात्मक बदल होतात? तुळशीला आपल्या धर्मात मातेसमान स्थान दिलं गेलं आहे. पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. जेव्हा स्त्री श्रद्धेने तुळशीला पाणी घालते तेव्हा घरामध्ये एक दिव्य ऊर्जा निर्माण होते जी नकारात्मक शक्तींना दूर करते. सकाळी आंघोळ करून तुळशीला पाणी अर्पण केल्यावर घरात सकारात्मक लहरींचं वातावरण तयार होतं. बऱ्याचदा असं पाहण्यात आलं आहे की ज्या घरांमध्ये पितृपक्षाच्या काळात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. पैसा सतत येत राहतो. घरातील कर्ता कधीच कंगाल होत नाही. व्यवसाय, उत्पन्न, संधी सर्व काही उत्तम चालतं. संततीच्या शिक्षणात अडथळे दूर होतात. पती पत्नीमधील प्रेम वृद्धिंगत होतं. कधी कधी तर ज्या घरात वर्षानुवर्षे संतती नाही आणि उपचार करूनही यश मिळत नाही, तिथे पितृपक्षात तुळशीला श्रद्धेने पाणी घातल्यावर संतती प्राप्तीची शक्यता निर्माण होते. मातृत्वाचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील पोट भरायला सुरुवात होते. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर ही पूजा किंवा कृती चुकीच्या पद्धतीने केली गेली तर त्याचे फारच भयानक परिणाम होऊ शकतात. कारण आपण हे सगळं करतो आपले पितर प्रसन्न होण्यासाठी. पण जर विधी चुकीचा झाला तर त्यांचा कोप ओढवून घेतला जातो. जर तुळशीला चुकीच्या वेळेस चुकीच्या पद्धतीने पाणी अर्पण केलं तर ते पितरांना रोष आणू शकतं. त्यामुळे या गोष्टी अगदी काळजीपूर्वक आणि नियमांचं पालन करून करणं आवश्यक आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने योग्य माहिती मिळेल, तुमच्या शंकांचं समाधान होईल आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाने तुम्ही चुकांपासून वाचू शकता. पितृपक्षात तुळशीला पाणी घालणं योग्य आहे, पण योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेतच. तुम्ही तुळशीला पाणी सकाळच्या वेळीच अर्पण केलं पाहिजे, विशेषतः ब्रह्ममुहूर्तात आणि तेही शुद्ध भावनेने. तुळशीला दुपारी किंवा संध्याकाळी पाणी अर्पण करू नका.
कान उघडे ठेवून ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर मोठ्या संकटात सापडू शकता. पितृपक्षाच्या 16 दिवसात तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करू शकता, पण फक्त सकाळच्या वेळेसच. दुपारी किंवा संध्याकाळी तुळशीला पाणी घालणे टाळा, कारण त्याने फायदा होण्याऐवजी अधिक नुकसान होऊ शकते. असं मानलं जातं की असं केल्याने पितर नाराज होतात आणि घरावर संकट ओढवू लागतात. आर्थिक नुकसान होऊ लागतं, मुलांचं आरोग्य अचानक बिघडू लागतं आणि पती पत्नीच्या नात्यातही दुरावा निर्माण होतो. म्हणून जर तुम्ही दररोज तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की पितृपक्षात किंवा कोणत्याही दिवशी फक्त सकाळीच हे करावं, दुपारी किंवा संध्याकाळी नाही. नाहीतर तुम्ही चांगलं करायचा प्रयत्न करत असाल पण त्याचा उलट परिणाम होईल. यासोबतच तुळशीला पाणी अर्पण करताना स्त्री शुद्ध असावी. हे कार्य अशुद्ध अवस्थेत केल्यास पितरांना दुःख पोहोचतं. काही स्त्रिया स्वच्छतेची काळजी घेत नाहीत. सकाळी उठून आंघोळ धुवण करता तुळशीला पाणी घालतात. हे सुद्धा अडचणींना निमंत्रण देतं. याचा परिणाम असा होतो की घरात कलह, मानसिक तणाव, त्रास सुरू होतो. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करता तेव्हा तुमच्या मनात श्रद्धा असणं आवश्यक आहे. तुमचं भाव चांगलं असायला हवं. जर तुम्ही तुळशीला फक्त एक सामान्य झाड समजून, जबाबदारी समजता, फॉर्मॅलिटी म्हणून पाणी घालत असाल तर तुम्हाला त्याचा शुभ परिणाम मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही ही गोष्ट समजून घेतली नाही तर पितृपक्षात भयंकर संकटांना सामोरं जावं लागू शकतं. फक्त दिखाव्यासाठी धार्मिक क्रिया करणे अजिबात योग्य नाही. आजकालच्या लोकांना फक्त स्टोरी, फोटो, स्टेटस याचं भान असतं. पण यामुळे धार्मिक कर्मांचा अपमान होतो आणि पितरही नाराज होतात. पितृपक्षाचं महत्त्व केवळ कर्मकांडात नाही तर भावनेत असतं. तुळशीला पाणी अर्पण करताना मनात करुणा, प्रेम, श्रद्धा असली पाहिजे. तुलसी व श्री विष्णू यांचं स्मरण असलं पाहिजे. तुमचे पितर तुमच्यावर प्रसन्न होतील. त्यांच्या कृपेमुळे घरात समृद्धी, सौख्य, संततीचं आरोग्य आणि मानसिक शांतता नांदेल. काही कथांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की एका स्त्रीनं पितृपक्षात पूर्ण नियमांनुसार तुळशीला पाणी अर्पण केलं तर तिच्या पिढ्यांचंही उद्धार झालं आणि अचानक तिच्या घरात इतका वैभव, इतका पैसा आला की मोजणंही कठीण झालं. इतकी संपत्ती मिळाली की ती सांभाळणं कठीण झालं. तुम्हीही हे सगळं मिळवू शकता, पण तुमचे हेतू पवित्र असले पाहिजे. मनात कपट, दोगलापण किंवा कुणाविषयी आकर्षण नको. तुळशी आणि पितर यांच्याशी पूर्ण श्रद्धेने मन जोडलेलं पाहिजे. एक महत्त्वाची गोष्ट, जेव्हा एखादी स्त्री तुळशीला पाणी अर्पण करते आणि मनातल्या मनात पितरांशी प्रार्थना करते तेव्हा ती प्रार्थना थेट पितरांपर्यंत पोहोचते. तुळशीला पाणी अर्पण करताना आपली मनोकामना मनातल्या मनात जरूर द्या. ती मनोकामना पितरांपर्यंत पोहोचते आणि ती लवकरच पूर्ण होते. त्यांचा आशीर्वाद तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतं. पण जर पाणी घालून लगेचच ती स्त्री अशुद्ध वागणूक देत असेल, उगाच वाईट शब्द वापरत असेल, इतरांची निंदा करत असेल, घरात कलह माजवत असेल, तर यामुळेही तुळशीचा अपमान होतो. तुम्ही एकीकडे धार्मिक कर्म करताय आणि दुसरीकडे लोकांना दुखावताय, बेईमानी करताय, तर पितर नाराज होतील. तुळशी एक सामान्य झाड नाही, ती देवी लक्ष्मी व भगवान विष्णूचा प्रतीक आहे. म्हणून पितृपक्षात तुळशीला पाणी अर्पण करताना स्त्रियांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. गुरुजी तुम्हाला 2 ते 3 अत्यंत महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी सांगत आहेत. जर तुम्ही त्या लक्षात घेतल्या नाहीत तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. एक छोटीशी चूक तुमच्यावर भयंकर पितृदोष आणू शकते.
जर चुकून संध्याकाळी किंवा दिवा लावताना तुळशीवर पाणी चढलं तर समजून घ्या की काही ना काही अडचण येणारच. म्हणूनच सावधगिरी अत्यंत गरजेची आहे. हा विषय फक्त एक धार्मिक रिवाज नाही, तर तुमच्या संपूर्ण जीवनाची दिशा ठरवणारा निर्णय आहे. कारण आजच्या काळात विज्ञान सुद्धा मान्य करतं की तुळशीच्या झाडाजवळ ऊर्जा असते आणि ही ऊर्जा पाण्याच्या माध्यमातून सक्रिय होते. जेव्हा एखादी स्त्री पितृ पक्षात तुळशीवर पाणी अर्पण करते तेव्हा ती आपल्या घराच्या वातावरणाला ऊर्जावान आणि सकारात्मक कंपनांनी भरलेलं बनवते. पण जर हे पाणी नियमांचं पालन करता अर्पण केलं, उदा. अपवित्र अवस्थेत अर्पण केलं तर त्याचा परिणाम उलट होतो. ही ऊर्जा नकारात्मक रूपात बदलते. ही गोष्ट आम्ही तुम्हाला वैज्ञानिक आधाराने सांगत आहोत. त्यांच्यासाठी जे याचा खोलात जाऊन विचार करू इच्छितात, जरा स्वतः विचार करा. आपल्या ऋषीमुनींनी किती बारकाईने नियम आखले आहेत. पितृपक्षात तुळशीची पूजा केल्याने सकारात्मक परिणाम होतात. धनप्राप्ती, घरात शांतता, रोगांपासून मुक्तता, पितरांच्या आत्म्याला शांती, संततीची प्रगती, हे सर्व फायदे मिळतात. याच वेळी घरात क्लेश, आर्थिक संकट, नात्यांमध्ये दुरावा, संततीला त्रास, ही सगळी संकट दूर होतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तुळशीच्या झाडाला कोणत्याही वेळेस पाणी चढवायचं नसतं. मोकळा वेळ मिळाला म्हणून दुपारी किंवा संध्याकाळी पाणी घातलं, ही चूक तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकते. जर तुम्हाला तुमचं घर स्वर्गासारखं बनवायचं असेल तर हे नियम पाळणं आवश्यक आहे. नियम मोडले तर नरकाचं दारही उघडेल. म्हणून सावध राहा, जागरूक राहा. पितृपक्षाचे 16 दिवस. जेव्हा आपले पितर आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात तेव्हा हे आपल्यासाठी एक सुवर्णसंधी असते. त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी काहीतरी करण्याची, या काळात त्यांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी असते. जेव्हा ते आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना अपेक्षा असते की आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू. त्यांच्यासाठी दान, त्यांच्यासाठी तुळशीला पाणी अर्पण, ब्राह्मण भोजन, गाईला चारा आणि गरिबांना मदत. पण जर हे सर्व मनापासून केलं किंवा विसरून गेलो तर त्यांना खूप वाईट वाटतं. ते तुमच्या घरात 16 दिवस राहतात, पण दुःखी अवस्थेत. 16 दिवसांनंतर जेव्हा ते परत जातात तेव्हा आशीर्वाद देता राग घेऊन जातात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही नसतं. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, पितृपक्षाच्या 16 दिवसांमध्ये तुम्हाला पितरांना नाराज करून चालणार नाही. तुम्हाला त्यांच्या निमित्तानं सगळं करावं लागेल. तुळशीला पाणी अर्पण करायचं असेल तर योग्य वेळ म्हणजे सकाळ, त्यानेच शुभ परिणाम मिळतो. त्याचबरोबर ब्राह्मण भोजन द्यावं, गौमाता गाईला चारा द्यावा, गरिबांना अन्न, वस्त्र, मदत द्यावी. संपूर्ण वर्षात 365 दिवस असतात. त्यात आपण जे काही दानधर्म करतो ते आपल्या नावे जमा होतं. पण हे 16 दिवस पितृपक्षाचे खास असतात. यामध्ये जे काही तुम्ही करता ते थेट पितरांपर्यंत पोहोचतं. त्यांना तृप्ती मिळते. तुमच्या आईवडिलांना जर काही मिळालं तर तुम्हाला किती आनंद होतो ना. अगदी तसंच पितरही तुमचे आईवडीलच आहेत, जे पूर्वजांच्या रूपात आपल्याला आशीर्वाद द्यायला येतात. तुम्ही तुमच्या आजोबांना ओळखता, पण त्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्या होत्या त्या तुम्हाला माहित नाहीत. पण आपल्याला संधी मिळाली आहे त्यांचा उद्धार करण्याची, त्यांच्या अधुरी इच्छा पूर्ण करण्याची. हा पितृपक्ष तुमचं नशीब बदलू शकतो. पण यासाठी शुद्ध भावना, योग्य वेळ आणि पवित्र नियम पाळणं गरजेचं आहे. अस्वच्छता, घाई गडबड
आणि वेळेची बेपर्वाई हे सगळं टाळा. पितर प्रसन्न होणार असतील तर नियम पाळायलाच लागतील. त्यांनी दिलेले आशीर्वाद तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांतता आणि आनंद घेऊन येतील. तुमचं कुटुंब सुखी होईल. पितृ दोषापासून मुक्तता मिळेल. जे काम अर्धवट अडकून पडलं होतं ते पूर्ण होईल. तुम्हाला कोणापुढे हात पसरवण्याची गरजच भासणार नाही. पितर तुमच्यावर इतकी कृपा करतील की तुम्ही ती कृपा सावरण्यात कलात तरी ती संपणार नाही. जर तुम्हालाही आजचा हा खास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करता कोणीही जाऊ नका. त्यासोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील लगेचच दाबा. सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.